नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। फेसबुक व्हॉट्सअपद्वारे दिले जाईल। त्या ठिकाणी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे। आपण यांनी विचार करून मग ते उपोषण सोडवलं आणि मग 3 मागण्या मान्य करतात। एक साधा प्रधान नावाचा माणूस, एक मंत्री, किरकोळ माणूस आहे, किरकोळ मंत्री, ज्याला खरं म्हणजे राजीनामा देऊ दिलेला नाही। मुलं मेली तर मरू द्या, मुलं तडफडी तर तडफडू द्या। 20 मुलांनी आत्महत्या केली। हे पाप कुणाचं आहे? सरकारचं पाप आहे। या सरकारी पापाला जबाबदार कोणतरी मुख्य सूत्रधार अमित शहा आणि पंतप्रधान मोदी आहे। अशा प्रकारचं वास्तवता असताना तिथला विद्वान तोंड बंद होता, तिथला लेखक लेखणी बंद करून बसला होता, तिथला सामान्य माणूस आपल्या पोटाच्या भाकरीमध्ये मग्न झाला होता, राजकारणी माणसं मुख घेऊन बसली होती। ज्याला काही संजय राऊतांसारखा माणूस बडबडला त्याला तुरुंगात टाकलं गेलं। हा संजय राऊत अनंत राऊत सुद्धा, तो संजय राऊत आणि हा अनंत राऊत, हा एवढाच फरक आहे, नावामधला फरक आहे। मला अनंत राऊतचं सुद्धा फार कौतुक वाटलं। संपूर्ण कार्यक्रम मी आजपर्यंत त्याचा पाहिलेला नाही। माझ्या हातून मला वाटतं 1दा का 2दा काहीतरी त्याचा पुरस्कार, त्याचा सन्मान झाला। गदी माडगुळकरांच्या एका मेळाव्यामध्ये झाला आणि दुसऱ्या ठिकाणी झाला, पण तो एखादी कविता तो म्हणून दाखवत होता। पण आज आंबेडकरी समाजातून आंबेडकरी विचाराच्या प्रेरणेनं अशा सावित्रीबाई फुले, मातोश्री रमाई या महान विभूतींना सर्वप्रथम वंदन करते। आज नामांतर ठराव दिन, हा ठराव आता सर्वांनी सांगितलेला आहे, दोन्ही सभागृहानं हा पारित केलेला होता। तेव्हापासून गंगाधर गाडे हा कार्यक्रम ठराव दिनाचा करतायत। या दिवशी नामांतर जरी झालं नसेल, 14 जानेवारीला झालं असेल तरी दुःखात होतो, अतिशय दुःख होतं। त्याच्यामुळे मी ते मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी करू शकले नाही, पण या वर्षी म्हटलं आपल्याला समाजाला काही देणं आहे, म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आदरणीय श्रीपाल सबनीसजी, त्यांच्या मिसेस, आमचे दादा राऊत साहेब, माझा दादा सिद्धांत आणि पुरस्ने घालणारे दीपक, अभिजित दीपक, त्याचे आई वडीलही इथं आलेले आहेत। मी 8-10 दिवसापूर्वी त्यांच्या घरी जाऊन आले, त्यांना बोलले की दादा मी अनेक संकट भोगले आहेत, गाडे साहेबांसोबत मी एवढे संकट भोगले आहेत का त्याची सीमाच नाही। काय काय त्यांनी भोगलं, काय शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, गायन जमिनीचा प्रश्न असेल, अन्याय अत्याचाराचा प्रश्न असेल, नामांतराचा इतिहास तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि अशा अवस्थेत नोकरीचा प्रश्न असेल, आणि अनेकांना साहेबांनी नोकऱ्याही दिलेल्या आहेत। एक मिनिस्टर करू शकत नाही एवढं काम गाडे साहेबांनी केलेलं आहे, पण फार अल्पावधी ते निघून गेले, त्याचा आम्हाला खूपच दुःख आहे। कारण तुम्हाला सांगते, गाडे साहेब अजूनही तरी 10 वर्ष जगायला पाहिजे होते। समाजासाठी फार मोठी देण होती ते, पण ईश्वरी लीला काही अजब आहे, ते त्यांना शुगरमुळे घेऊन गेले आणि आमच्यावर हा बोजा टाकला। परंतु मला असं वाटते की जाऊ दे, आपण काही का असेना, गाडे साहेबांनी जे काही केलं त्यांचं उर्वरित कार्य, मी काही त्यांच्या एवढी मोठी नाही, पण जेवढं काही मला करता येईल या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत तर मी उभी राहीन। कारण गाडे साहेबांनी जे काही लढे लढवले आहेत ते सर्व औरंगाबादकरांना, काय मुंबईवाल्यांना माहिती आहे। आज वातावरण फारच वाईट आहे, नोकऱ्या बंद झालेल्या आहेत, आज जेवणावर देखील आणि तुम्हाला सांगते, गायरान जमिनीवर आपले लोक जे आहेत ते वैयक्तिक करतात, त्यांना देखील मारलं जाते। आणि समोर ठराव दिन कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला सबनीस साहेब, आदरणीय आपले ते राऊत साहेब आणि माझे सिद्धांत आणि इतर सर्वजण, सर्वांना परत एकदा मानाचा जयघोष करते। आणि कुठेतरी हा गीतेचे आई वडील त्यांना मी एकच शब्दात सांगितलं की तुम्ही या, तुमच्या मुलानं खूप मोठी कमाई केलेली आहे, जगात नाव पोहोचवलेलं आहे आणि तो असाच पुढे जावा, म्हणून आम्ही
त्याचं कौतुक करतो आणि त्या कौतुकासाठी तुम्ही या, तुमचा आम्ही सत्कार करतो. तर माझ्या विनंतीला मान देऊन ते आले. मी आधी 8 दिवसापूर्वी त्यांच्या घरी जाऊन आले. मला एवढंच वाटतं, या तरुणासाठी तो जर एवढा लढतो तर आपण का नाही करू? आपणही त्यांच्या पाठीशी उभं राहावं या अपेक्षेनेच हे कार्यक्रम इथून पुढे होत जातील एवढं सांगते. आणि जय हिंद. नामांतर ठराव दिन आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये दोन्ही विधिमंडळामध्ये मराठवाडा विद्यापीठाला ज्ञानसूर्य परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक नाव देण्याचं ठरलं होतं, जाहीर झालं होतं. तो दिवस म्हणजे आजचा दिवस. ठराव पारित झाला होता. या दिवशी 27 जुलैला ठराव पारित झाला होता आणि पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे दरवर्षी आम्ही हा दिवस साजरा करत असतो. कारण की गंगाधर गाडे आमचे संस्थापक अध्यक्ष, नामांतराचे प्रणेते आणि आंबेडकरी चळवळीचे नेते आज जर इथं असते तर अजून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने झाला असता. पण दुर्दैवाने त्यांना जाऊन 2 वर्ष झाले. पण आम्ही त्यांचा धागा घेऊन या मैदानात उतरलेलो आहोत आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमच्या शब्दावर आवर्जून उपस्थित असलेले या राज्याचे, या देशाचे महान साहित्यिक आमचे सबनीस सर, त्यांच्या मिसेस सबनीस मॅडम आणि तसेच आमचे महान कवी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित होते. आणि परत एकदा आम्ही पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे ज्यांना आम्ही वाट पाहत होतो, कालपासून आम्ही त्यांची वाट पाहत होतो, असे आमचे दिपके कुटुंब, ज्यांचे अभिजित दिपके यांचे वडील आणि आई, गाडे साहेबांचा शब्द त्यांनी ऐकला आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. आणि म्हणून हा दिवस आपल्याला विसरून चालणार नाही. हा आंबेडकरी चळवळीसाठी उजळणीचा हा दिवस आहे. म्हणून हा दिवस लक्षात आणण्यासाठी आपल्याला हा दिवस नवीन पिढीला जर लक्षात राहिला तरच आपण पुढे हा दिवस साजरा करू शकतो. धन्यवाद.